नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सागर यूट्यूब चॅनलमध्ये। अनेक शेतकऱ्यांना जे आहे PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे, कारण की त्यामागचे जे महत्त्वाचं कारण जे असू शकतं ते असणार आहे की ती कोणते 4 कारणे असणार आहे, त्यामुळे तुम्हाला हप्ता जो आहे तुमचा थांबू शकतो। हे पूर्ण 4 कारणे जे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर बघूया कोणते 4 कारणे आहेत त्यामुळे तुमचा हप्ता जो आहे इथे थांबू शकतो। तर चला तर पहिले जे कारण आहे पहिले जे कारण आहे ते आहे EKYC अपूर्ण असणे। तुमची EKYC जर तुमचे झालं नसेल तर हप्ता इथं अडकू शकतो। जे दुसरं जे कारण आहे जे आधार आणि बँक खात्याची लिंकिंग नसणे, आधार नंबरवर बँक खात्याशी जोडलेलं असणं हे खूप आवश्यक आहे। दुसरं कारण आहे। आता तिसरं कारण जे आहे महत्त्वाचं कारण म्हणजे ते आहे जमिनीची नोंदणी म्हणजे लँड सीडिंग जी आहे अपूर्ण असणे, शेतीची माहिती पोर्टलवर अपडेट नसणे, या कारणामुळे जे आहे तुमचा हप्ता जो इथे थांबू शकतो। आणि चौथं जे कारण आहे आता जे आहे की बँक खात्यातील नाव आणि आधारमधील नाव जे आहे वेगळे असणे, म्हणजे बँक खात्यामधील नाव आणि आधारचं नाव जे आहे एक स्पेलिंग मिस्टेकही झाला तर तुमचा जो हप्ता इथे थांबू शकतो। हे 4 कारणे जे आहे तुम्हाला अवश्य तपासून घेणे अनिवार्य आहे। म्हणून मित्रांनो, लगेच तुमचं EKYC, आधार लिंकिंग, लँड सीडिंग हे तपासून घेणे। पुढचा हप्ता PM किसानचा हप्ता तुम्हाला नक्की इथे मिळणार आहे। अशी शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।